ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती. वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती. शिवयोगी रूपे भद्रायू प्रती. अगाध नीती प्रकटविली तुझिया बळे विश्वव्यापका. सूत सांगे शौनकादिका. भद्रायुसी शिव कवच देखा. श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र. उत्तम सर्वांगी चर्चिले भस्म. रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायू बाळतो. एक शंख उत्तम देत ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित. खडग दिदले अद्भुत. त्रिभुवनात ऐसे नाही की ते शस्त्र शत्रू ते दाविता. नग्न जाती एकदाच भस्म होऊनी. 12 सहस्त्र ईभवळ गहन तत्काळ दिदले कृपेने. देणे शिवाचे अद्भुत म्हणे. होई ऐश्वर्यवंत आयुरारोग्य विख्यात. सर्व रायांत श्रेष्ठ तू. चिरकाल विजयी होऊनी. संतोष रूपे पाळी मेदिनी. निष्काम दाने करुणी. माझे त्रिभुवनी कीर्तिघोष. भाग्यलक्ष्मी असो तव सदनी. भूतकारुण्यलक्ष्मी हृदयभुवनी दानलक्ष्मी. येऊनी करकमळी राहो सदा. सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य. दौर्दंडी वीरलक्षी उत्तम. दिगंतरी कीर्ती परम. सर्वदाही वसो तुझी. शत्रुलक्षी खड्गग्रासी असो. साम्राज्यलक्षी सदा असो. विद्यालक्ष्मी विलसो. सर्वदाही तुझपाशी. ऐसे शिवयोगी बोलोन तेथेची पावला अंतर्धान. भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती. इकडे भद्रायूचा पिता निऋती. दाशार्ह देशीचा नृपती. वज्रबाहू महामती. शत्रू त्यावरी पातले मगध देशापती. हेमरथ तेणे देश नागविला समस्त. धनधान्य हरुणी नेत सर्व करीत गोहरण. स्त्रिया पुरुष धरुणी समस्त. बळे नेऊनी बंदी घालीत. मुख्य राजग्राम वेष्टित. बाहेर निगत वज्रबाहू. युद्ध झाले 10 दिनपर्यंत. हा एकला शत्रू बहुत. मग त्यासी धरुणी अजित. रथी बांधिती अकरण शोणी. वज्रबाहूचे अमात्य धरोणी. तेही चालविले बांधून. सर्व ग्राम प्रजा लुटून. राजस्त्रिया धरियेल्या ऐसे हरोणी समस्त. घेऊनी चालिला हेमरथ. वज्रबाहू सचिवांसहित. मागे पुढे पाहतसे. पुत्र ना बंधू आम्हास कोण कैवारी. या समयास आम्ही पाहावी कवणाची आस. सोडविल कोण दुःखार्णवी तो समाचार. भद्रायूसी की शत्रू नेती पितयासी. गुरु स्मरण करुनी मानसी अंगी कवच लिहिले. मृत्युंजय मंत्र परम. सर्वांगी चर्चिले भस्म. शंख खडग घेऊनी उत्तम. माते लागी नमस्कारी. म्हणे माते शत्रू बहुत. ग्राम हरुणी पितयास नेत. तरी मी गुरुदास तुझा सूत. संहारीन समजता ते. माते तुझ्या सुकृते करून. कृतांत समरी करीन चूर्ण. पृथ्वीराजी जितची धरुणी अनीन तुझिया दर्शना. निर्दोष यशाचा ध्वज उभवीन आज. तेजपुंज शरत्काळीचा द्विजराज. सोज्वळ जैसा शोभत. पद्माकर पुत्र सुनयन वीर. सवे घेतला सत्वर. सर्पाचा माग काढी विनता पुत्र. तैसे दोघे धावती. इभ आहे कोण ते कांतारी. शोधित धावती दोघे केसरी. की जनकजेचे कैवारी. लहू कुश पुत्र जैसे. पायी क्रमिती भूमी सत्वर. शोभती धाकुटे वये किशोर. जवळी देखोनी शत्रूंचे भार. सिंहनादे गर्जिनले. म्हणती उभे रहा रे तस्कर समस्त. वज्रबाहू ऐसी दिव्य वस्त. चोरोनी नेता त्वरित शिक्षात लावीन तुम्हा ते. तस्करांसी हेची शिक्षा जाण. छेदावे कर्ण नासिक करचरण. एवढा न्याय करून कैसे वाचूनी जाल तुम्ही. अवघे माघारे जव पाहती तव दोघे किशोर धावती. म्हणती एक रमापती एक उमापती. येती निज भक्त कैवारे. एक मृगांक एक मित्र. एक वसिष्ठ एक विश्वामित्र. एक वासुकी भोगींद्र. तेवी दोघे भासती. असंख्यात सोडोनी बाण. जैस्या धारा वर्षे घन. वीर खिळले संपूर्ण. मयुरा ऐसे दिसती. परतले शत्रूंचे भार. वर्षती शस्त्रास्त्रे समग्र. वाद्ये वाजती भयंकर. तेणे दिशा व्यापिल्या तो. जलज वाजविला अद्भुत. धाके उर्वी डळमळीत. पाताळी फणी नाथ सावरीत कुंभिनी ते. दिशा कोंदल्या समस्त. दिग्गज थरथरा कापत. शत्रू पडिले मूर्छित. रीते रथ धावती. त्यातील दिव्य रथ घेऊनी दोन्ही. दोघे आरूढले तेच क्षणी. चापी बाण लावूनी सोडती प्रलय विद्युद्वत. वज्रबाहूंचे वीर बहुत. भारा समवेत गजरथ. भद्रायू भोवते मिळत कैवारी आपुला म्हणूनी. वाद्ये वाजवून दळ. भद्रायू भोवते मिळाले सकळ. म्हणती हा कैवारी या वेळ आला न कळे. कोठोनी पाठीराखा देखोनी समर्थ. वीरांस बळे चढले अद्भुत. हेमरथाची सेना बहुत. संहारिली ते काळी. वज्रबाहू सहित प्रधान. रथी बांधले पाहती दुरून. म्हणती त्रिपुरारी मुरारी. दोघे जण किशोर वेशे पातले.
एका गुरुने शिकविले पूर्ण दिसे दोघांसी विद्या समान, त्यात मुख्य राजनंदन. देखोनी स्नेह वाटतो कोण आहेत न कळे, सत्य मज वाटती परम आप्त. हृदयी धरुनी यथार्थ द्यावे चुंबन आवडीने, मांडिले घोरांदर रण रक्तपूर चालिले जाण. वज्रबाहू दुरून प्रधानासहित पाहतसे, अनिवार भद्रायूचा मार. शत्रू केले तेव्हा जर्जर, समरभूमी माजली थोर बाणे. अंबर कोंदले ऐसे देखोनी हेमरथ, लोटला तेव्हा कृतांतवत दोघांशी युद्ध अद्भुत. 4 घटिका जाहले शत्रू थरथरा कापत, म्हणती भीम की हनुमंत. की किंवा झाला हे रेवतीनाथ, मुसळ नांगर घेऊनी. शत्रूंचा देखोनी उत्कर्ष बहुत, भद्रायुने शिवयोगी दत्त. खडग काढिले तेज अद्भुत, सहस्त्र मार्तंडा समान. काळाग्नीची जिव्हा कराळ, की प्रळय बीजांचा मेळ. की काळ सर्पांची गरळ, तेवी खडग झळकतसे. ते शस्त्र झळकता ते जाळ, मागध दळ भस्म झाले सकळ. मागे होता हेमरथ तात्काळ, समाचारभूत झाला. की काळ शस्त्र घेता हाती, देखताची दळे संहरती. मग पळू लागला पवनगती, उरल्या दळा समवेत. प्रधानासहित वज्रबाहूसी टाकूनी पळती, शत्रू घेतले रान ते. भद्रायुनी देखोनी धरिला धावून हेमरथ, धरिला तो दृढकेशी. ओढूनी पाडिला भूमीशी, लता प्रहार देता हृदय देशी. अशुद्ध हुकीत बडबडा, रथी बांधिला आकर्षण. मंत्री प्रधानासहित जाण, शूरमुख शर घेऊनी. पाठसपाठ काढिले अर्धखांड अर्धमिशी भादरून. माघारे चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार, कोश धन घेत हिरोन ते धवा. देश नागविला होता सकळ, वस्तू मात्र आणविल्या तत्काळ. गोभार परतविला सकळ, जेथीचा तेथे स्थापिला. अमात्या समवेत पिता, सोडवोनी पायी ठेविला माथा. वज्रबाहू होय बोलता, त्याजकडे पाहुनी नयनी लोटल्या अश्रुधारा. तू कोण आहेस सांग कुमारा, मज अपयश समुद्रातून त्वरा. काढिले उडी घालूनी, जळता शत्रुदावाग्नीत. वर्षलासी जलद अद्भुत, मज वाटे तू कैलासनाथ. बाळवेष आलासी, की वाटे वैकुंठ नायके. रूपे धरली बाळकांची कौतुके, की सहस्त्राक्षे. एके केले धावने वाटतसे, सकळ राजस्त्रिया धावूनी. उतरिती मुखावरुनी निंब लोन, म्हणती बाळा तुझवरुनी. जाऊ ओवाळून सर्वही, भद्रायू म्हणे नगरात. चला शत्रू घेऊनी समस्त, बंदी घालूनी रक्षा बहुत. परमयत्ने करोनिया नगरात पिता नेऊनी. बैसविला दिव्य सिंहासनी, जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला. नगर शृंगारिले एकसरा, रथी भरुनी वाटिती शर्करा. नगरजन धावती त्वरा, वज्रबाहूसी भेटावया. वज्रबाहू म्हणे सद्गत होऊनी, जेणे मज सोडविले धावूनी. कैवारी याचे चरण धरा जाऊनी ये वेळा. भद्रायू म्हणे पितया लागूनी, शत्रूस करा बहुत जतन. 3 दिवसा मी येईन परतूनी जाणा तुम्हापासी. मी आहे कोणाचा कोण, कळेल सकळ वर्तमान. ऐसे बोलूनी दोघेजण रथारूढ पै झाले. मनोवेगे करुनी येऊनी वंदिले मातेचे चरण. मग तिने करुनी निंबलोन, सुखावे पूर्ण पद्माकर. असो यावरी शिवयोगी दयाघन, चित्रांगद सीमंतिनीसी भेटोनी. जन्मादारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायूचे. पिता सोडविनी पुरुषार्थ केला, ऐकिला की समस्त. तरी तो तुम्ही करावा जामात. कीर्तिमालिनी देऊनिया ऐकता ऐसा मधुर शब्द. सीमंतिनी आणि चित्रांगद हृदय दृढ धरी चरणारविंद पूजिती. मग षोडशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण. वर आणावा आताची आहे लग्न, मग दळभार वाहे पाठवून. धुली वृक्ष नगराप्रती सुनयपुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार. लग्नासी चालिला पद्माकर, वाद्ये अपार वाजती. भद्रायू बैसला सुखासनी, तैसीच माता शिबिका यानी. चित्रांगद सामोरा येऊनी, घेऊनी गेला मिरवित. वर पाहुनी जन तटस्थ, म्हणती कासये यापुढे रतिनाथ. पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी, त्यात वज्रबाहू सहपरिवारे. लग्ना लागी पातला तोरे, वराकडे पाहे सादरे. तव तो कैवारी ओळखिला, पाय त्याचे धरावया धाविन्नला. भद्रायूने वरच्यावरी धरिला, आलिंगन देता वेळोवेळा. कंठ दाटले उभयतांचे, नयनी चालिल्या विमलांबुधारा. अभिषेक करीती येरा, मग वज्रबाहू पुसेवरा. देश तुझा कवण सांग, फेडी संशय तत्वता. सांग कवण माता पिता, गोत्र राम गुरु आता. सर्व सांग मज प्रती. मग भद्रायूने एकांती नेऊनी सांगितले साध्यंत वर्तमान.
हा शिवयोगीचा महिमापूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी तै शिवयोगीयची होय भेटी तो साक्षात धुर्जटी त्याचे चरित्र जाण हे. मग ते सुमती पट्टराणी भेटविले एकांती नेऊनी वज्रबाहू घालते बाहुनी रुदन करी ते धवा म्हणे ऐसे निधाने वरिष्ठे म्या घोरवनी टाकिली नष्टे मज एवढ्या न्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठवणी रडे सद्गदित म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेणे कृतार्थ केले आम्हा मग सीमंतिनी चित्रांगद उभयतांसी करुणी ऐक्यनाद वज्रबाहू बोले सद्गद धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करुणी मजत्वादित दाविला आणुनी सर्षप कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुणसरिते तो माझा केला उद्धार मज अभाग्यास कैचा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सुता सहित त्वादिदले ऐसे बोलोनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत भद्रायु धावोनी सद्गदित साष्टांग नमित पितया ते वज्रबाहू देत अलिंगन जेवी भेटती शिवानी षडानन की वाचस्पती आणि कच निधान संजीवनी साधिता अलिंगिती मस्तक अवघ्राणून झडकरी सप्रेम बैसविला अंकावरी कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी बैसवी तव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वज्रबाहू नृपती मग पद्माकर सुनय या प्रती भद्रायू भेटवी पितया ते गगनही न समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद मग 4 दिवस आनंद यथा सांग लग्न झाले अंदन दिधले अपार 2 लक्ष वाजी अयुत कुंजर दासदासी भांडार भरुणी द्रव्य दिधले सवे घेऊनी कीर्तिमालिनी पद्माकरांसहित जनक जननी निज नगरा तेच क्षणी जाती झाली ते धवा गगनगर्भी न समाये हरिक ऐसे माता पितयांशी झाले शोक पट्टराणी सुमती देख केले अधीन सर्व तिच्या मग सकळ शत्रू सोडवून प्रतिवर्षी करभार नेमुनी करुणी आपणा अधीन जीवदान दिदले तया भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्ये बहुत तरी जरी जन्मोजन्मी हिमनगजा मात पूजिला असेल प्रेम भरे स्त्री पतिव्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सौभाग्य पवित्र सर्व गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्वदत्ते प्राप्त होय मग त्या भद्रायूवरी छत्र वज्रबाहूने उभवूनी सत्वर स्त्री सुमती सहित तप अपार हिमकेदारी करिता झाला त्याकरिता शिवाराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायू बहुत दीन राज्य करीत पृथ्वीचे शिवकवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य भद्रायू धन्य तो असो भद्रायू नृपनाथ कीर्तिनी मालिनी समवेत चालिला वनविहारार्थ अवलोकित वनश्री ते छाया सघन शीतळ वाट पाहती जल निर्मळ तेथे बसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना नारळी केळी पोफळे रातांजन मलाया आगार सुवास चंदन अशोक वृक्ष खर्जूर खर्जुरी सखन आंबे जांभळी खिरणिया वट पिंपळ कडबे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजीर औदुंबर पारिभद्र नभ भेदित गेले गगन मार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही वेष्ठोनी वरी चालिले कनक वेली नागवेली परिकर पोवळ वेली नाना लता सुवासकर द्राक्ष द्वीप द्राक्ष तरु सुंदर जायफळी डोलती भळवारे बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार चक्रवाक नकुळ मराळ परिकर सरोवर तीरी क्रीडती असो तया वनात कीर्तिमालिनी समवेत क्रीडत असता अकस्मात एक अपूर्व वर्तले दूरवरी भद्रायू लोकित तो स्त्री पुरुष येती धावत ऊर्ध्व करोनिया हस्त दीर्घस्वरे बोभाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र म्हणे नृपा श्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली गजबजवनी धाविन्नला नृप शर लावून ओढिले चाप तो व्याघ्र काळ रूप स्त्रियेसी नेत धरुनिया राये शर सोडिले बहुत परी तो नगनी तैसाची जात विजू ऐसे शर अद्भुत अंगी भेदिले तयाच्या गिरिकंदरे ओलांडून व्याघ्रनी गेला स्त्रीस घेऊन विप्र राया पुढे येऊनी शोक करी आक्रोशे हाललने तुझ वीण गृह वाटते महाअरण्य प्रायासी म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रिय पण धिक जिणे तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला अकांत हा कांत पडले व्याघ्र मुखात सोडवी मज यापासून तुझही हका फोडिल्या बहुत धाव धाव हे जगतीनाथ धिक तुझी शस्त्रे समस्त खडग व्यर्थ गुरुने दिधले 12 सहस्र नागांचे बळ धिक मंत्र अस्त्र जाळ
क्षतापासोनी सोडवी तात्काळ शरणागतात रक्षितोची क्षत्रिय धिक आश्रम धिक ग्राम जेथे नाही सत्समागम धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षे न भये उमापती ते धिक नारी पापमती पतिव्रता जे नवे माता पितयांशी शिणवीत धिक पुत्र वाचला व्यर्थ धिक शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पै गुरुची झाकोनी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जो न सोडवी संकटी गेली प्राण गेलिया भद्रायू बोले उद्विग्न मी तुझे इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्य दान घे माझे विप्र म्हणे कासया लग्न स्त्री होणास कासया धन जन्मांधासी दर्पण व्यर्थ काय दावुनी मूढास कासया उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तुरुष्ठा क्रांतासी बाजिले घृत क्षुधा तुरासी माळा गंधाक्षत चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या लागे न लगे तुझे राज्यधन माझी स्त्री देई आणून राव म्हणे जा कीर्ती मालिनी घेऊन दिधली म्या तुझ प्रती रायाचे सत्व आहे ब्राह्मण म्हणे दे कीर्ती मालिनी मजदान माझे तप मेरू पर्वता हुनी उंच असे न सरे कधी मी पापाची भीत नाही जाण अंगीकारिले तुझे स्त्री रत्न सागरी ढेकुळ पडेले येऊनी तरी सागर काय ढवळेल धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपैश थोर आले मजवरी माझे बळ गेले तेच क्षणा व्याघ्रे नेली विप्र ललना आता श्री देवोनी ब्राह्मण अग्नी काष्ठे भक्षीन मी विप्रापुढे संकल्प धरुनी दान दिधली कीर्ती मालिनी विप्र गुप्त झाला तेच क्षणी राये अग्नी चेतविला ज्वाळा चालिला आकाशपंते मग स्नान केले नृपनाथे भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पै केले आठवणी गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करुणी 3 अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमारंगा मदनांतका भक्तभवभंगा विश्वव्यापका आराध्यलिंगा नेई वेगे तुझपाशी उडी टाको जाता ते वेळी असंभाव्य चेतला ज्वालामाळी तव त्यामधून कपालमौळी अपर्णे सहित प्रकटला दशभुज पंचवदन कर्पूर गौर पंचदशनयन 25 तत्वांहून पंचभूता वेगळा जो भद्रायुसी हृदयी धरून सत्वर म्हणे सखया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखोनी प्रकट झालो मी भद्रायू बोले सद्गदित म्हणे विप्रसी आणून दे त्वरित ते ऐकोनी हसिन्न लागे मुखतात विप्र तो मीच झालो होतो व्याघ्र मीच होऊन गेलो भवानीस भक्ती पहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रकटलो तुझी ही घे कीर्ती मालिनी म्हणून उभी केली तेच क्षणी देव सुमने वर्षती गगनी राव चरणी लागतसे शिव म्हणे रे निर्गुणवंता अपेक्षित वर मागे आता एरू म्हणे वज्रबाहू पिता सुमवी माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी न्यावा स्त्री समवेत इतुक्यास ठाव यथार्थ तुझ समीप देई जे तुझिया पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षयी अढळ यावरी बोले पय फेन धवल कीर्ती मालिनी तू माग आता ती म्हणे माता सीमंतिनी पिता चित्रांगद पुण्य खानी तुझ समीप राहोत अनुदिनी शूलपाणी तथास्तु म्हणे तुम्ही उभयतांनी मागितले ते म्या सर्व दिधले माझी चित्त गुंतले तुम्हापासी सर्वदा मग कीर्ती मालिनी समवेत 10 सहस्त्र वर्षेपर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्रासारखे मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली दिव्य विमानी कपाल मौली नेता झाला सन्निध चित्रांगद सीमंतिनी वज्रबाहू सुमती राणी अवघी विमानारूढ होऊनी पावली शिवपद शाश्वत स्त्री पुत्रांसमवेत पद्माकर भद्रायू कीर्ती मालिनी सुकुमार त्यासी विमान धाडून श्रीशंकर आपुल्या स्वरूपी मिळविले हे भद्रायू आख्यान परमयशोदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वांठाई भद्रायू आख्यान पुण्य अगळे पदरचना ही विल्वदळे उमावल्लभा वाहती भावबळे ते तरती संसारी भद्रायू आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंध तोडून मदनारी निष्पाप करीत सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलासनायका भक्त काम कल्प द्रुम गजांतका न येसी तर्का निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जनाखंड अष्टमोध्याय गोढा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं
श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं.